नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सध्या बिबट्याचा वावर सर्वत्रच वाढलेला दिसून येत आहे, कारण अहिल्यानगर शहराजवळ आयुर्वेद कॉर्नर ते काटवण खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीना नदी पुलाखाली काल 10 वाजण्याच्या सुमारास काही युवकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता या रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे। तसेच परिसरातील नागरिकांनी देखील अतिदक्षता घ्यावी। याशिवाय वन विभागाने देखील ही गोष्ट गांभीर्याने घेऊन बिबट्याचा वावर असल्यास पिंजरे लावून पकडावे। काटवण खंडोबा रोड पूलवर 9:15च्या टाइमला बिबट्या बघितला मी इकडून जाताना, आणि एक त्याने बघितला 10-15 लोक होते इकडे समोर होता बिबट्या। आता इकडून सरळ गेला तो। किती मोठा होता? असा एवढा मोठा होता, मोठा होता, लहान नव्हता। किती वाजताचा? 9-9:15च्या टाइमला। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आणि पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट कारभारासंदर्भात पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर असंतोष धरणे आंदोलन आयोजित केले होते। याची दखल घेऊन शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य संपत सूर्यवंशी यांनी सर्व मागण्या व्यवस्थित ऐकून घेतल्या आणि प्रत्येक मागणीनुसार संबंधितांना तात्काळ सूचना देऊन सोडवल्या जातील असे सकारात्मक आश्वासन सांगितले। आणि संघटनेने देखील समस्या निर्माण होऊ नये यासाठी संघटनेकडून मते मागवली। यावेळी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। मोर्चा आहे, धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनासाठी जिल्हा पुणे विभागातील अनेक शिक्षकेतर कर्मचारी न्याय मागण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे आलेले असताना या ठिकाणी शिक्षण संचालक यांच्यासोबत बैठक झाली। शिक्षण संचालकांनी देखील आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर त्यानंतर शिक्षण आयुक्त यांच्यासोबत बैठक झाली असता जे कर्मचारी दोषी असतील तर त्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित केलं जाईल, टर्मिनेट केलं जाईल असं आश्वासन या ठिकाणी नवनियुक्त जे शिक्षण आयुक्त आहे तर त्यांनी दिलेलं आहे। आणि जे कार्यकारी अधिकारी आहे की वरिष्ठांचं देखील त्या ठिकाणी पत्राला केराची टोपली दाखवली जाते। येत्या 26 जानेवारी पूर्वी दिव्यांगांच्या हक्काचा असणारा 5% निधी वाटप करावा, अन्यथा जिल्हा परिषद आवारात भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना बरोबर घेऊन पदाधिकारी जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांना देण्यात आला आहे। कारण अनेक वर्षापासून बऱ्याच ग्रामपंचायतींनी शासन निर्णय 2016 नुसार मिळवणारा दिव्यांगांचा हक्काचा 5% निधी आजतागायत वाटप केलेला नाही। त्यामुळे आता 26 जानेवारीला वाटप करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील महापालिकेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली झोपडपट्टीतील रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कारण आता या संदर्भात स्टेशन रोडवरील इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवासी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे। हा प्रकार त्वरित न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांकडून देण्यात आलाय। तसेच या निवेदनात म्हटले आहे की इंदिरानगर झोपडपट्टी येथे बऱ्याच वर्षापासून लोकवस्ती आहे आणि या पूर्वीचे जिल्हाधिकारी यांनी झोपडपट्टी घोषित केली होती। तसेच या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तुमचे घरे कधीही उठणार नाहीत असे सांगितलेले आहे। परंतु महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक कोणत्याही प्रकारे सूचना न देता अचानकपणे अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न करत आहे। या प्रकारामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। तसेच अचानकपणे बेघर केल्याने आमच्या मुलाबाळांचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे। मी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे, सामाजिक गौरव पुरस्कार पुरस्कृत, वॉर्ड क्रमांक 11 येथील नागरिक। आज कोटी परिसरातील इंदिरानगर रोड, क्रांती चौक ते इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी अतिक्रमण काढायसाठी महानगरपालिकेवाले आले असता आम्ही त्यांना तीव्र विरोध केला। अतिक्रमण तिथं पहिली गोष्ट नाही काय ना, अतिक्रमण काढायचा संबंध नाही आहे। आणि तुम्हाला जर कधी अतिक्रमण काढायची परमिशन कुणी दिली, आणि जरी तुम्हाला अतिक्रमण काढायची परमिशन दिली तर महानगरपालिकेवाल्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस नाही देता डायरेक्ट घरात घुसून महिलांना नाही काय ना पोलीस प्रशासनाची धमकी देऊन डायरेक्ट अतिक्रमण
महापालिके अतिक्रमण विभागवाले डायरेक्ट येऊन म्हणतात की तुम्ही नाही काय ना घरं काढून टाका. आम्ही घरं का काढायचे? आम्हाला कायदेशीर नोटीस दिली नाही. नोटीस दिली असती तर आम्ही आमचं म्हणणं कोर्टात मांडलं असतं. तिथून जो आदेश येईल तो आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही जर कधी डायरेक्टली येऊन जर कधी सगळेच ठिकाणं जिथं अतिक्रमण नाही आहेत तिथलचे पण सगळे जर कधी तुम्ही उठवणार असाल तर हे चुकीचं आहे. आम्हाला याचा न्याय पाहिजे. आणि सर्वात प्रथम म्हणजे गेल्या 50 वर्षापासून तिथं झोपडपट्टी स्थायिक आहे आणि घोषित आहेत. रहिवासी तिथं राहतात. आणि पूर्वी जे जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची आता झोपडपट्टी घोषित झालेली आहे, तुमचं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण काढणार नाही किंवा तुमचे घरे उठवले जाणार नाही. आता हे तिथं येतात आणि डायरेक्ट म्हणतात की आम्हाला रस्ता करायचा आहे, तुमचे जेवढे पण घरे सगळे काढा, तुमचे जे तुम्हाला वारुळाचा मारुती किंवा काटवण खंडोबा इथं रस्ता दिलेला, इथं घरं दिलेले आहेत, तुम्ही तिथं जा आणि तिथं जाऊन नाही काय ना तुम्ही राहा. साहेबांना आम्ही आज कळकळून हात जोडून विनंती केली, साहेब लोकसंख्या पाहता आणि विशेष म्हणजे तिथं जे घरं आहेत सगळेच तिथं जे राहतात तिथं सगळ्यांनाच इकडं वारुळाचं मारुती किंवा काटवण खंडोबा इथं घरं भेटलेले नाही आहेत. आज जर कधी त्यांच्या आईबापांना ते घरं भेटलेले आहेत, आता त्यांचा संसार मोठा, त्यांच्या ते संसार करायला लागलेले आहेत, त्यांचे मुलं मोठं झालेले असता आज त्यांच्या मुलांचे मुलं बाळ हे कुठं राहतील? तिथं व्यवस्थितपणे सुखसुविधा नाही. आम्हाला तिथं सुखसुविधा उपलब्ध करून द्यावी. मग तुम्ही नाही काय ना तिकडं जाण्याचं नाही काय ना आमच्या पुढं नाही काय ना म्हणणं मांडवलं किंवा तुम्ही हट्ट करावा की तुम्ही तिकडं जा. पण तिकडंच व्यवस्थितपणे सुखसुविधा नाही ना आम्हाला तुम्ही म्हणता तिकडं जा, हा कोणचा नाही. मी आज प्रशासनाला ह्या सर्व नागरिकांना घेऊन मी प्रशासनानं विनंती करण्यासाठी आलो की साहेब आम्हाला न्याय द्यावा, आमच्यावर हा अन्याय कुठंतरी थांबवा अशी आम्ही साहेबांकडे विनंती केली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची म्हटल्यावर सर्वजणांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जेवढे नॅशनॅलिटीचे जेवढे पण डॉक्युमेंट असतात ते सर्व इंदिरानगर झोपडपट्टीचे आहेत. तिकडचे कोणीही डॉक्युमेंट केलेले नाहीत. आणि तिकडं जर कधी सगळेच जण तिकडं गेलेले नाहीत मग हे कोणच्या अधिकाऱ्याने म्हणतात की तिकडं घरं दिलेले आहेत म्हणून? आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला आमच्या इथलचे जे घरं आहेत ते उठवायचे नाहीत. तुम्हाला जर कधी घरं उठवायचं जर कधी तुम्ही प्रयत्न करत असाल तुम्ही आम्हाला कायदेशीरपणे नोटीस द्या. आम्ही आमची नोटीस कोर्टामध्ये मांडू. कोर्टातून जो आम्हाला आदेश येईल तो आम्ही मान्य करू. पण तुम्ही जर कधी डायरेक्ट येऊन जर कधी म्हणत राहिले 2 दिवसात 4 दिवसात आम्ही नाही काय नाही येऊन तुमचे घरं पाडून टाकू, हा कोणचा नाही. तर मी प्रशासनाला विनंती केली जर कधी तिथं अतिक्रमण करण्यासाठी सगळेजण आले तर मी सगळ्या नागरिकांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहे. आणि रस्ता रोको आंदोलन करून आम्ही सर्वजण प्रशासनाला इथं जाब मागायला येणार आहे की तुम्ही प्रशासनाने आमच्यावर जो अन्याय चालवलेला आहे ह्यो आम्ही थांबवा असं तुम्हाला विनंती करत असता तुम्ही काय ह्यो थांबवत नाही. महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती हटवण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज अहिल्यानगर शहरात निदर्शने करण्यात आली. तर एका महिलेला टार्गेट करून त्यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य आणि टीका करणाऱ्या विकृतींचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यासाठी निदर्शने करण्यात आली. काळ्या फिती बांधून युवती महिलांसह युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केल्या आहेत. तसेच महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाची स्थगिती उठवावी, अन्यथा राज्यातील युवती विभागाच्या वतीने मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही प्रथमतः आदरणीय आदित्यताई तटकरे यांच्या पालकमंत्री पदावर त्याची स्थगिती दिलेली आहे. त्या स्थगितीचा प्रथमतः आम्ही जाहीर असा निषेध व्यक्त करतो. आपण पाहतोय गेल्या 2 वर्षामध्ये आदित्यताई तटकरेंचं महिला व बालविकास मंत्री खातं त्यांच्याकडे असताना जे अभूतपूर्व निर्णय घेतले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ताईंना जी प्रसिद्धी मिळालेली आहे, मुख्यमंत्री यांच्या सोबत
खांद्याला खांदा देत एका महिलेने नेतृत्व करत महाराष्ट्रभर स्वतःला सिद्ध केलेलं आहे. निश्चितपणाने हे सगळं होत असताना विरोधकांच्या पोटामध्ये गोळा येणं हे साहजिक होतं, परंतु फक्त आणि फक्त एक महिला असल्या कारणाने तिला कसा कुठल्या तरी पद्धतीने विरोध करायचा आणि त्या विरोधाला विरोध करत असताना त्यांच्या पालकमंत्रीपदाला काही विकृतींनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध करण्याचा प्रयत्न करत टायर जाळणे, ताईंचा बद्दल अश्लील असे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः त्या वक्तव्यांचा आणि त्या विकृतीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. परंतु फक्त एक महिला असताना तिला कुठंतरी टार्गेट करायचं, तिच्यावरती असलेली जबाबदारी कुठंतरी काढून घ्यायची आणि परत एकदा समाजामध्ये हा निरोप द्यायचा की आम्ही ताईंचं पालकमंत्रीपद होऊ देणार नाही. निश्चितपणाने मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि आदरणीय ताईंना पालकमंत्रीपद, रायगडचं पालकमंत्रीपद जे दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे साहेब निर्णय घेऊन ते कायम करतीलच. परंतु आजच्या या निषेधाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ही देखील मागणी करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जी पालकमंत्रीपदाची स्थगिती आदरणीय ताईंच्याबद्दल दिलेली आहे ती स्थगिती निश्चितपणाने उठवावी. जर नाही उठवली तर निश्चितपणाने आमचा हा आजचा जो निषेध आंदोलन आहे हे उद्याच्या काळामध्ये आम्ही मंत्रालयासमोर देखील करणार आहोत. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांबद्दल जे धोरण आखलं आहे, या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान मिळतो त्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. आज आदिताई तटकरे यांना रायगडचा पालकमंत्रीपद यांची घोषणा केली आणि काही विकृतींनी त्या ठिकाणी टायर जाळले किंवा त्यांच्या नावाने वाईट म्हणजे घोषणा दिल्या. महिलांच्या बाबतीत हे असं वागणं हे एकदम चुकीचं आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि महिलांना योग्य तो सन्मान महायुतीने द्यावा या ठिकाणी विनंती करतो. आणि ज्या लोकांनी महिलांचा अपमान म्हणजे समस्त महिलांचा या ठिकाणी अपमान केल्यासारखा आहे, या महिलांना टायर जाळून या घोषणा दिलेल्या आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.